त्यांच्या स्टाईल म्हणजे म्हणजे कसं म्हणजे ते असं बोलतात ना एकदम रांगड्या भाषेत तसं. अच्छा 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 यो असा डाव आहे होय तुमच्या डोसक्यात हा हे भारी आहे म्हणजे कोल्हापुरीत त्याला सांगायचं ठरलंय होय नाही छान चांगली आयडिया आहे पण मला हे जे काय ते लवकर कर आता कुठल्याही मुहूर्ताची वाट बघायची नाहीये वाढदिवसाचा मुहूर्त चुकलाय ना आता येणारा प्रत्येक क्षण हा चांगला मुहूर्त आहे बोलून टाक. हो मी आजच सांगणार आहे बाबा त्यांना. फक्त एकच प्रश्न आहे, घरात बोलायला परवानगी नाही आम्हाला आणि बाहेर जायचं तर मॅडम प्रश्न विचारणार, मग कुठे जायचं काय करायचं मला कळतच नाहीये. अक्षरा तू कशाचाही विचार करू नको सगळं नीट होईल सगळं मॅनेजेबल आहे तू फक्त जाऊन बोल आता तू तुझा आवर आणि निघ पटकन मी इथलं सगळं सांभाळतो. ठीक आहे बाबा, काही झालं तरी मी बोलणारच आहे त्यांच्याशी. हे बघ त्याला सांग थांबा 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 मी एक काम करते, मी सगळं लिहून घेते. लिहून घेतलं की कसं पाठ करायला सोपं पडेल ना. अधिपती जिंकलंच मर्दा. थांबा थांबा मी लिहून घेणार आहे ना. हा आता तुम्ही मला सगळं सांगा मी लिहून घेते. अगं असं लिहून काय होणार आहे, त्याच्यात हेल थोडाच कळणार आहे. कोल्हापुरीची गोडी त्याच्या हेलातच आहे बघ. हा ते पण खरं आहे, पण मग मी काय करू? काय करू, तो फोन घे आणि त्याच्यात रेकॉर्ड कर, आहे की नाही? आजी कसं सुचतं तुम्हाला? खरंच चांगली आयडिया. थांबा तुम्ही जसं मगाशी बोलत होतात ना हा. तसंच बोला. हा मी रेकॉर्ड करते. बोलू बोला. जिंकलंच मर्दा. मी हा विचार केला तुम्हासनी सांगावं का ना सांगावं, पण तुम्हासनी ओळखता बी येत नाही वय, सांगाय कशाला पाहिजे. लई आहे सांगाय बघितलं, पण काय ना काहीतरी आड यायचंच. ऐन वेळी कुणीतरी तोपेत पाणी ओतायचं. पण आता नाही, आता मी तुम्हासनी सांगणारच. आज काय बी होऊ दे, मी माझ्या मनातलं तुम्हासनी सांगणारच. आजी थँक्यू. एक मिनिट. हा. जिंकलंस मर्दा मर्दा जिंकलंस मर्दा. मी विचार म्या विचार केला. बरोबर बोलते ना मी? बरोबर बरोबर. बोल बोल पुढे बोल. नाही नको राहू दे. आजी ऐका ना, हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट आहे हा. हे प्लीज कोणाला सांगू नका. अगं तुझं सिक्रेट माझ्या मनात शेफ आहे बघ. अजून अनेकांची सिक्रेट आहेत माझ्या मनात. जिंकलंच मर्दा. येऊ मी? सगळ्या कामगारांचं ना पेमेंट झालंय, सह्या घेतल्यात. तुला दाखवायचं होतं. ठीक आहे. ए ते पेमेंटचं स्पेलिंग चुकलंय बघ स्पेलिंग. अरे वा, इंग्लिश जोरात एकदम भावाचं. सुट्टी नसते भावा आपली. हॅलो बोला की. बरं वाटतंय का हो तुम्हाला आता? होय होय अहो एवढं काय झालं नव्हतं. काय एवढं काय नाही. काही झालं नाही म्हणे. बर मॅडमनी काही विचारलं नाही ना तुम्हाला? त्यांना काही शंका नाही ना आधी? नाही 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 काय नाही काय टेन्शन घेऊ नका. कुठे आहात तुम्ही? घरीच आहात ना? मी फॅक्टरीत आहे फॅक्टरीत. हो तुम्ही फॅक्टरीत का गेलात? तुमचा पाय अजून बरा झाला नाही आणि फॅक्टरीत कशाला गेलात? अहो काम होती जरा एक दोन महत्वाची. ती नवीन प्रोजेक्टची माणसं त्यांच्या संग जरा बोलायचं होतं. एक दोन सह्या ठोकायच्या होत्या म्हणतात म्हणलं जाऊया. अहो मग फॅक्टरीतून कोणाला तरी घरी बोलवायचं होतं. सह्या घरी पण करता आल्या असत्या ना? अहो एवढंच लागले त्याला, असं घरात बसून चालतोय. एवढं नाजुकून चालते काय झालं नाही एवढं काय नाही. घरात बसून बसून कटाळे होतोय. आपलं कामावर असलं की कसं लक्ष कामात लागते. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि एक विचारू? दोन विचारा. तुम्ही केव्हापासून परवानगी घ्यायला लागला? विचारायचं दान्न दिशे मनात आले की. नाही मला असं विचारायचं होतं की तुम्हाला आज थोडासा वेळ मिळेल का बाहेर भेटायला? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. का काय काम आहे का? काम म्हणजे हो तसं ऍक्च्युली मी कालच ठरवलं होतं की वृक्षारोपण झाल्यावर मंदिरात जायचं, पण ते राहूनच गेलं ना. तर आज जाऊया का आपण? हा बरोबर बरोबर बरोबर. संध्याकाळी भेटूया. ठीक आहे ठीक आहे.
मी करते तुम्हाला फोन. फायनली आज मी सगळं बोलणार. झालं समजा. अगं न सांगता कुठं फिरायला जातीस ग तू? आई विचारत नाही म्हणून रान मोकळं मिळालं आणि सुटू नगस ग. आई विचारत होती तुला, उगा कुठं भूतासारखी भटकत असतीस? भूतासारखी भटकती ना म्हणूनच मला समजा गोष्टी कळत्यात. ते अधिपतीच्या पायाला लागलेलं बी मॅच सांगितलं ना घरला. अगं बरं तुला मास्तरडीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं का नाही? उगा कुठं बाहेर फिरत असतीस चलशे? अगं मम्मी, अधिपती घरला नाही तर त्या मास्तरडीवर काय लक्ष ठेवायचंय? उगा काय बी बडबडू नग. माझ्या डोसक्यात इथं वेगळंच टेन्शन आहे बघ. काय? मम्मी, या सरगमची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत बघ मला. काय? आता सरगमचं काय? तेच की, तिचं काय ग मधी मधी अधिपतींवर जाळं टाकते का काय कळत नाही ग. प्रेमाभिमात तर पडली नसेल ना ती अधिपतींच्या? म्हणजे अगं म्हणजे ती भेटतीये त्यांना, त्यांच्या बरोबर काय फिरती, त्यांच्या माग माग काय फिरती, त्यांना एकट्यात भेटायचंय मम्मी तिला. ए चंचे, आता उगा उलट सुलट करून तोंडावर पडू नकस आणि मला भी पाडू नकस. हे बघ तुला घरात थांबायला सांगितलं, घरातच थांब. मम्मी, अधिपती जर माझे झाले नाहीत ना तर कुणाचेच होऊ देणार नाही आम्ही. अगं चंचे, त्यासाठीच तर मी तुला सांगितलंय की नाही मास्तरडीवर लक्ष ठेवू म्हणून. कुठं बी बाहेर जाऊ नकस तू. ते तर करणारच आहे मम्मी मी.